राहेरीच्या जिल्हा परिषद शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणारी प्रतिज्ञा आणि केजी मध्ये शिकणारा विश्वास ही बहीण भावंड सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहेत। कारण एवढ्या लहान वयात या भावा बहिणींनी गोदावरीच्या पाण्याशी मैत्री केली आहे। दररोज सकाळी 1 ते 2 तास ते आपले वडील आणि प्रशिक्षकांसोबत नदीवर पोहण्याचा सराव करतात। ओढ एकाच गोष्टीची आहे, जलतरणात नाव कमवण्याची। त्यासाठी प्रतिज्ञा आणि विश्वासचे वडील जीवाचं रान करतात। किती दिवस झाले? लय दिवस, 2 महिन्याचा। कसं वाटतं तुला आता? चांगलं वाटतं। कोण शिकवतं? पप्पाने लव डोंगली। काय करायचं तुला पुढे जाऊन? ऑलिम्पिक खेळायचं। कशा आहे त्या? गावल्याच्या काय करतो इकडं? पोहतच। कशासाठी पोहतो? लेणे येतात, हा? लेणे येतात। हो का? अजून पोहताना कसं वाटतं? हा? चांगलं वाटतंय। अवघ्या 2 महिन्यात या दोघांनी पोहण्याची कला अवगत केली आहे। सातत्याने 4 वर्षांपासून असलेल्या दुष्काळामुळे नदीला पाणी नव्हतं। मात्र सुरुवातीच्या मृग नक्षत्रात पावसानं हजेरी लावली। नदीला पाणी आलं, त्यात मुलांना पोहायला शिकवण्याचा निर्णय विक्रम लाड यांनी घेतला। आपल्या मुलांनी जलतरणात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं आणि आपलं नाव करावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा आहे। स्पर्धेत जाण्याचं त्याचं वय नाही, कारण की स्पर्धा ही 6वीच्या वर्गापासून पुढे आहे व मुलीचं शिक्षण सध्या 4थी चालू आहे व मुलाचं शिक्षण इंग्लिश स्कूलला केजीला आहे तो सध्या। त्याच्यामुळे त्याला स्पर्धेला न्यायजोगं नाही। त्यांनी लहान गटातून ओपनला चॅलेंज केल्यासारखं आहे सध्या। त्याचा रेकॉर्ड म्हणजे त्याच्या वयाचा कोणीच नाही सध्या पावणार इतकी। भविष्यामध्ये एक तर आपल्या ऑलिम्पिक पातळीवरती खेळण्यात यावा। लहू प्रभाकर डोंगरे आणि विक्रम लक्ष्मणराव लाड ह्या दोन्ही ह्या मुलीला पावण्याची प्रॅक्टिस दिली। ती साधारणतः 250 मीटर जाते आणि 250 मीटर येते। ती कमीत कमी जायला 9 मिनिटं आणि यायला 8.5 मिनिटात ही मुलगी पात्र पार करते 2 वेळेचं। आणि ह्या मुलीची इच्छा एकच आहे किंवा हिने कुठंतरी ह्या गावाचं नाव सुवर्ण अक्षरात लिहावा किंवा देशासाठी कुठंतरी कारकिर्दी करावी, ऑलिम्पिकमध्ये जावं। याच्याकडे शासनाने बारीक दृष्ट्याने लक्ष द्यावं। ग्रामीण भागातले असल्याच्या ओघाने ह्या गोष्टीकडे शासनाचं लक्ष यायला पाहिजे। प्रतिज्ञा आणि विश्वासमधलं कसब पाहून ते दोघं नक्कीच देशपातळीवर आपलं नाव करतील असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केलाय। जाती 9 मिनिटात, येती 8 मिनिटात रिटर्नमध्ये। हे भविष्यात पुढं शासनाने या मुलीला प्राधान्य देऊन या मुलीसाठी जे बी साहित्य शिक्षणाचा खर्च करावा अशी अपेक्षा आहे। या मुलीचा भविष्यात ऑलिम्पिक खेळून देशाचं व गावाचं व वडिलांचं आजोबांचं कुटुंब परिवारांचं नाव उंच याच्यावर न्यायची याची हे आहे। खरोखर या लेकराचं कौतुक केलं पाहिजे। तिच्या वयाच्या हिशोबानं खूप मोठा पराक्रम म्हणावा लागेल हा। माझी अशी अपेक्षा आहे की आता हे लेकरं लहान आहेत, यांना पोहण्याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे। ज्या काही सुविधा आहेत, ती आर्थिक मदत असेल, आणखीन काय असेल, त्यांचे ड्रेस वगैरे जे काही लागतंय या मुलांना पोहण्यासाठीचं प्रशिक्षण घेण्यासाठी, स्पर्धेसाठी, हे शासनानं पुरवलं पाहिजे। आणि निश्चितपणानं ही प्रतिज्ञा लाड ही आमच्या राहेरीची जलकन्या भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही। भारताला पुन्हा वर्ल्ड कप मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी असो अथवा फुलराणी सायना नेहवाल किंवा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, हे दिग्गज खेळाडू भारताला ग्रामीण भागानेच दिलेत। त्यामुळे लाड परिवाराच्या लाडात वाढलेल्या या चिमुरड्यांनी जर या वयात जग जिंकण्याचं स्वप्न पाहिलं तर त्याला सर्वांनी साथ द्यायलाच हवी। विकास मानेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बीड।